मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। अतिवृष्टी पावसामुळे शेतकरी हवालदिल, खरीप वाया गेला। पालकमंत्री यांनी लक्ष घालून शेती पिकांचे पंचनामे करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा। स्वाभिमानीचे भरत चौगुले। सध्या चालू असलेल्या अतिपावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे। यामध्ये संपूर्ण खरीपातील पिके वाया जातील अशी भीती आहे। तसेच भाजीपाला पिके यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे। त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करावे व शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष भरत चौगुले यांनी दिला आहे। यावेळी सुजित भाऊ लकडे, अमोल मतिवडे उपस्थित होते। SM न्यूज सूरज मेत्रे, मिरज। यावर्षी मोसमी पाऊस हा भरपूर पडलेला आहे। कोकणामध्ये पाऊस पडून नद्यांना पूर आलेला आहे आणि इथं मिरज तालुक्यात देखील तसाच पाऊस वळणदार गेली 15-20 दिवस झाले महिनाभर पडतोय आणि त्या अनुषंगानं पूर्ण खरीप वाया जातो की काय अशी भीती निर्माण झाली आहे शेतकऱ्यामध्ये। आणि या खरीप पिकामध्ये पानमळे असून देत, भाजीपाला असून देत, सोयाबीन, उडीद, मूग हे सर्वच पिकं पिवळी पडून पूर्ण वाया गेलेली आहेत। तरी पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालून पंचनाम्याचे आदेश द्यावे आणि हेक्टरी 1 लाख रुपयाची नुकसान भरपाई त्वरित मिळावी। जर 8 दिवसात जर पंचनामे नाही झाले तर सर्व शेतकरी मिळून आम्ही मिरज तहसील कार्यालयावर मोर्चा काढू आणि पालकमंत्र्यांना आमचं आव्हान आहे की त्यांनी यात लक्ष घालून त्यांनी